मैडम साहब म्हणते काय म्हणते? तेरे जैसे का सामान काटने के लिए मुझे सीजर की जरूरत है म्हणते. सामान काटतो म्हणते. आणि म्हणजे ते म्हणतात अज्ञानाचा. तो मेरा कहना है सुरमा मैडम जरा गौर तलब हो जाओ. क्या कहना है आपका? कुबुद्धीने पसरल्या जिकडं तिकडं विचार आहे. शोधून पाय दिशा चार आहे. तू ज्ञानाचं सामान कापाची गोष्ट करते. तिच्या कैचीने धार आहे. कालनाम्यावर चालवली. रात्री तू खांडेकरवर चालवशील. हो ना. त्या दिवशी मायावर चालवली. रोज कैची चालन तर बोलताना भेटली. पुन्हा बाई म्हणते. काय म्हणते? मी ना गाणं म्हणलं तर म्हणते त्या बाईनं खालूनच आपल्यावर पडला थंडागार. बाई मला सांगायचे आता माणूस बाईचा हात दाबू शकते का? बाई माणसाचा हात दाबून माणूस दाबतो. ताकद आहे बाईची माणसाचा हात दाबून. वा काही हरकत नाही. तुझं तुला मुबारक बाई. पुन्हा बाई म्हणते. काय म्हणते? ये कलंगीची कोल्ली. कोंबडी म्हणते. कोल्ली म्हणते. अखाडाचा पाणी पडला हे खेकडी निघली दरातून. अखाडाचा पाणी पडला हे खेकडी निघली दरातून. नाले घोटे पाण्यानं भरले ते बंदर वाचलं पुरात. मेटकी बिचारी टुकटुक पाय सध्याच्या घरवालीने छोटं नसलं मोर्चेबडीच्या घरवालीने मोसंबी मध्ये कचकुडल्या झाडे तू कवरी बरोबर चढशील. वसंतावर गरमीच्या सपाटातून जागच्या बागी सरशील. आता ठीक नाही हे नसलं तोडकार वाजवते. त्याच्या अंगाला चिपकून हे दफर आपलं वाजवते. कारले दोन्ही मांडवर गेले तर भेंडी करे खा. बरबती मध्ये असंच करत तर उंदरणीचे भाव. मिरच्या नंतर विमानाने जायचा उडाव चालला चुकता. सादर गवताना तंगडी फसवली तर सोमाबाईचा माल झाला कट्टा. चन्ना वटाला फुगून गेला कांद्याचा फुटला मोडणं. हिरव्या मिरचीनं साथ दिली म्हणून मानात चालला आलू मोडणं. हे पोकर कचोरी विचार करायला लागले समोसाच्या मागे. आता सोड पापडी सोबत दोस्ती जमणी तो मेनचा भजाला आला राग. हो ना. झाली गेली. दीड फुटाचा बोला कलंगीचा. मी म्हणू का तुला आता कोली म्हणून नाही. हो मामाजी हॅलो चोरी म्हणजे नाही. हो मामाजी इले कोली म्हणू का? कोली म्हणून इले बाय मामाजी म्हणते कोली म्हणून नाही ना का मला. नाही म्हणत. मी नाही म्हणत. पुन्हा म्हणते तेरे जसको काढ के फेका. बापरे. दिवस गेला रात्र आणि लोक जातील सारे. मान नाही त्या बरोबर तू कायचे बांधतील भारे. कोणते भारे ना? तू काढ के फेका. बनकर तेरी मुखी मुजोरी बनकर तेरा बकवास खाना. और हमको उखाड़ने पुकार के फेंकने के लिए तू दोबारा पैदा हो गया. हमने भी अपने माँ का दूध पिया. कोई पानी नहीं पिया. हमको कोई उखाड़ के फेंका ऐसा माँ ने लाल पैदा नहीं किया. भाई से गाना है. बडबड करते तोंडाले हा सांड. बाईचं म्हणणं आहे सांड. पहा एक आणली मी ना घेऊन. तुम्हाला सांगतो पहिले गाण्याची मजा घ्या. अरे निर्भीड पाना तोप खाना रनात भटाडला. अरे निर्भीड पाना तोप खाना रनात भटाडला.
पुण्यात उमरावचा दाखला अरे महाडना शिवमुख्या पुण्यात उमरावचा दाखला बडबड करते तोंडाले हा सांड आता पाय गाणं काय म्हणते एक आता मी होतो आणि तुमचं नाव काय अरविंद अरविंद गुरुजी आम्ही ना घेऊन आणली एक मस अगदी नाही मग हा आता ते मस होती बाकडी अरविंद गुरुजीनं मी ना आणली आणली त्या बहीण त्या आमच्या घरी येऊन जमली असं हे आले यायला केला फोन म्हणते सुरत भाऊ या म्हणते चाय प्यायले चला मग मला चाय घेऊन घेऊन बरोबर आता मग जमली अरे तिच्या बहीण ते हातात नाही लावू दे मार फोन 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 करे फोन 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 करे अरे नाही रे म्हणलं थांबा अरविंद भाऊ म्हणलं तुम्ही तसे थांबा आता पहा म्हणलं मी काय करतो आता पहा मी काय करतो अरे घेऊन पागा बांधून टांगा दुधीच काढू का समजलं का जी सोनाले सांगा मी अरविंद भाऊ म्हणलं तुम्ही काय विरोध करा दोन्ही कस्टमरला जमून कसा हा हो अरे घेऊन पागा बांधून टांगा दुधीच काढू का घेऊन पागा बांधून टांगा दुधीच काढू का आणि तुम्ही तर सांगायला तांगर बसिले अरे तुम्ही तर सांगायला तांगर बसिले माझ्या फुट्याले बांधू का अरे तुम्ही तर सांगायला तांगर बसिले माझ्या फुट्याले बांधू का आणि तुम्ही तर सांगायला तांगर बसिले अरे तुम्ही तर सांगायला तांगर बसिले माझ्या खोट्याला बांधू का अरे तुम्ही तर सांगायला तांगर बसिले माझ्या खोट्याला बांधू का या दुगीची काय आहे काय चौव्यावर पंजेची मात आहे एकट्या पुढे सांगा दुगीची काय औकात आहे असं तरी छक्की हलकी तर तिला हुकुमची साथ आहे त्या भाष्याला खच्ची करण्यात हा रंडीचा हात आहे माय रंडी रंडी म्हणजे कोणती गुल्लू आणि बादशाच्या मधामध्ये जेव्हा राणी बसते तेव्हा खच्चर होते एका बादशाह राणीचा टॉप होते एका दुग्गी तिकीची लंगर होते हो ना आणि हुकुमच्या जर छक्की असेल तरी एकट्याला कापते कोर्ट मध्ये आता शायर म्हणते जुवारी आहे घरी म्हणते हो ना जुवारी नाही आहे इच अँड एव्हरीथिंग नॉलेज प्रत्येक गोष्टी नॉलेज शायराला पाहिजे बिलकुल ते तो शायरी हे शर्मा आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा क्या लगता तेरे को आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मैं मरूंगा नहीं तो मारने में तुझे मार के रहूंगा ये मत समझ तुझे डर के रहूंगा तेरे रंग में अपना रंग भर के रहूंगा मी सांगतो ना माझी शायरी 10 वर्ष करा की 5 वर्ष करीन तर माझी शायरी अशी ठेवली करून ज्या दिवशी मला वाटत त्या दिवशी बंद करून टाकली पण ते माझ्या हकलण्यावाली शायरी ना करीन आता शायरीकडे पुढे राहायचे नाही तर शायरीकडे पुढे राहतील लोक मग काय यार हे
काही मजा नाही म्हणते आणि म्हणून बाईचा कार्यक्रम आहे पण मी बी सोडणार नाही लक्षात जा काय म्हणणार का